आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होत असते। अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत चहा प्यायला मात्र सगळ्यांनाच आवडतो। बऱ्याचदा आपण सर्वांनीच हे ऐकलं आहे की चहा पिण्याचे खूप सारे तोटे आहेत, परंतु अशा पद्धतीने मसाला वापरून जर चहा बनवला तर तो शरीरासाठी फायदाच ठरेल। चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर मी सुंठ घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे, त्यानंतर थोडेसे लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे, 2 मोठे चमचे बडीशोप घेतलेली आहे, त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, 2 चमचे हिरवी इलायची घेतलेली आहे आणि हे सगळं अगदी व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी खडीसाखर घेतलेली आहे। हे सगळे औषधी गुणधर्म असलेले घटक आहेत। चला तर मग मसाला तयार करूया। त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये घालूया बडीशोप, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे, त्यानंतर हिरवी इलायची घालायची, दालचिनी, त्यानंतर सुंठ थोडीशी चेचून घेतलेली आहे, अखंड वापरली तर मिक्सरमध्ये बारीक होणार नाही। जायफळ सुद्धा थोडेसे फोडून घेतलेले आहेत आणि इथे मी पूर्ण जायफळ वापरलेलं नाही, अर्ध जायफळच वापरलेलं आहे, कारण जायफळमध्ये उष्णता खूप असते, त्यामुळे जायफळचं प्रमाण मात्र थोडंसं कमी घ्यायचं। आता हे मंद गॅसवरती हे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पूर्ण खडखडीत असे भाजायचे नाहीत, तर 2 ते 3 मिनिटं फक्त हे मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे बारीक होतील। तर 2 मिनिटं परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे संपूर्ण खडे मसाले काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। जर गरमच मसाले तुम्ही बारीक करायला गेलात तर त्याला ऑइल सुटेल आणि मग हा आपला चहाचा मसाला जास्त दिवस अजिबात टिकणार नाही। त्यामुळे हे खडे मसाले संपूर्ण गार करून घ्यायचं। रोजची दिवसाची सुरुवात अगदी मसालेदार चहाने व्हावी यासाठी हा मसाला एकदा नक्की बनवून बघा। हे खडे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक करून घेऊया। या मसाल्यांना ऑइल सुटू नये आणि व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी इथे खडीसाखरचा वापर करायचा, त्यामुळे हे खडे मसाले अगदी व्यवस्थित असे बारीक होतात। तर बघा, हा चहाचा जो मसाला आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे। मिक्सरमध्ये खडे मसाले बारीक केल्यामुळे ते थोडंसं हा मसाला गरम होतो, त्यामुळे हा प्लेटमध्ये काढून थोडासा पसरवून ठेवायचा, त्यामुळे तो थंड होईल आणि त्यानंतरच तो डब्यामध्ये भरून ठेवायचा। अगदी 3 ते 4 महिने हा मसाला सहज टिकतो, अजिबात खराब होत नाही। हा बनवण्यासाठी इतका जास्त मसाला आपण वापरत नाही, जेणेकरून हा लगेचच संपेल। अगदी पाव चमचा आपण मसाला वापरणार आहे, त्यामुळे हा भरपूर दिवस टिकला जातो। रोज रोज खडे मसाले कुटून चहामध्ये घालण्यापेक्षा एकदाच असा चहाचा मसाला तयार करून ठेवला तर अगदी सोपं जातं। प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात अगदी कडक चहानेच होते, त्यामुळे कधी चहामध्ये आलं तर कधी गवती चहा, असे वेगवेगळे प्रकारे आपण चहा ट्राय करत असतो। या चहाच्या मसाल्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, वेलची, सुंठ अशा औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी वापरलेल्या आहेत। या सर्व घटकांमध्ये अगदी उच्च अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात, त्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो। त्यामुळे या चहाचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे। फक्त साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं की हा चहा आपल्या शरीरासाठी उत्तम आहे। तर बघा, अगदी पाव चमचा इथे मी चहाचा मसाला वापरलेला आहे। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण आणि पावडरचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं। कोणाला अगदी जास्त पावडर घालून कडक चहाची सवय असते, तर कोणाला अगदी कमी पावडरीचा चहा लागतो। चहा पिण्यामध्ये सुद्धा अगदी सगळ्यांची आवड ही वेगवेगळी असते। आपण कधी बाहेर गेलो आणि टपरीवरचा चहा प्यायलो की आपल्याला वाटतं की घरी असा चहा का बनत नसेल, परंतु तिथे सुद्धा अशा पद्धतीने काही मसाले वापरले जातात किंवा चहाचा मसाला सेपरेट बनवून ठेवलेला असतो, त्यामुळे त्याची टेस्ट अगदी प्रत्येक वेळी एकसारखी येते। त्यामुळे हा मसाला एकदा घरी बनवून ठेवला की अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकतो आणि आपली दररोजची सकाळ अशीच कडक चहाने होते। ते म्हणतात ना, चहाला वेळ नसली तरी चालेल, परंतु वेळेला चहा मात्र हवाच। कितीही घाई असेल तर आपण एखादं काम मागे ठेवतो, परंतु सकाळचा चहा मात्र अजिबात मिस करत नाही। त्यामुळे हा मसाला अगदी नक्की ट्राय करा। खडे मसाल्यामधील एखादा घटक कमी जास्त केला तरी सुद्धा चालेल, अगदी तुमच्या आवडीचे घटक वापरले तरी सुद्धा चालतील। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका।